नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षण प्रेमाची उजळणी करत ऐतवडे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी दिन साजरा। 7 नोव्हेंबर हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण 7 नोव्हेंबर 1900 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता। या प्रेरणादायी घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला। या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ऐतवडे बुद्रुक येथे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अनिता कदम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली। यावेळी शिक्षिका प्रतिभा कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण प्रवासावर आधारित प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली। त्यांनी त्या काळातील शिक्षणातील संघर्ष, आंबेडकरांच्या जिद्दीचा आणि ज्ञानप्रेमाचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला। कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रतिभा कांबळे यांनी केलं होतं। या प्रसंगी शिक्षिका पूनम पाटील, सीमा पाटील, स्वाती कांबळे, अंगणवाडी शिक्षिका मंदाकिनी कांबळे आणि सेविका सुषमा कांबळे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पार पडले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। विद्यार्थी म्हणजे काय? तुमच्या समोर शिकणारा शाळेत, हो की नाही? पण एकमेव हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांचा विद्यार्थी दिवस साजरा यासाठी केला जातो की जगात, म्हणजे आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण जगात ह्यांना हुशार विद्यार्थी म्हणून संबोधित केलं जातं। कारण यांनी असं शिक्षण घेतलंय। पहिली गोष्ट तर आपल्याला बघा, एखादी आपल्याला छडी जरी दिली तर आपल्याला राग येतो की नाही, रडायला लागतो की नाही आपण। पण हे असे व्यक्तिमत्व आहे की हे वर्गाच्या बाहेर बसून शिकत होते। खिडकीतून अभ्यास, ते फळ्यावरचा अभ्यास ते खिडकीतून पाहत होते आणि त्यांनी असं कठोर शिक्षण घेऊन त्यांनी आज जवळजवळ 32 डिग्र्या मिळवलेल्या आहेत। एवढंच नाही तर आपल्या भारतातच नाही तर कोलंबिया। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।